बीच वरती अरे वारे बीच. गणपतीपुळेमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन झालं की आम्ही निघालो ते म्हणजे आरेवारे बीच बघायला. जाताना वाटेत एक मस्त असा व्ह्यू पॉईंट होता. मग काय थांबलो बघायला. एवढा मोठा आणि अथांग असा समुद्र मी पहिल्यांदाच बघत होतो. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत नुसता समुद्रच दिसत होता. निसर्गाचा आस्वाद घेत मित्र लागले फोटो काढायला आणि मी पण 1-2 क्लिक मारून घेतल्या. नंतर आम्ही निघालो पुढे म्हणजेच आरेवारे बीच बघायला. आता समोर जो दिसत आहे तो आरेवारे बीच आहे मित्रांनो. कसला भारी दिसतोय ना. मित्रांनो आम्ही पोहोचलोय बीच वरती अरे वारे बीच. खतरनाक खतरनाक आहे. नाद रे यार नाद. समुद्र अफाट आहे मित्रांनो. अफाट अथांग अफाट समुद्र. फर्स्ट टाइम जीवनात आलो मित्रांनो. फर्स्ट टाइम असलं भारी वाटतं ना. बीच एक नंबर आहे मित्रांनो. क्रिकेटची आवड तर सगळ्यांनाच होती पण अक्षयच्या गेम प्लेचा नादच नाही करायचा. चैत्राबनं तर इतक्या लांब बॉल मारला की आणायलाच कोण जात नव्हतं. बॅट बॉल खेळून झाल्यानंतर थोडी निवांत बसलो लाटांचा आवाज ऐकत. तर मित्रांनो आरेवारे बीचला अलविदा म्हणायची आता वेळ झालेली आणि आम्हा सगळ्यांना पण भूक लागलेली. त्याच्यामुळं आम्ही निघालोय आता पुढं. तर मित्रांनो आम्ही इथं थांबलोय आता नाश्त्यासाठी सकाळच्या. आम्ही आता इथून नाश्ता करणार आणि सरळ थेट कशेळी बीचला निघणार. ओके. मस्तपैकी आम्ही पोह्यांचा आस्वाद घेतला आणि वर बघितलं तर मला दिसलं ही त्याला म्हणतात विंड चॅम्प्स. आवाज बाकी ह्यातनं एक नंबर येत होता. कोकणातली हिरवळ आणि नारळाची झाडं बघत आम्ही निघालेलो पुढं. तेवढ्यात गाडीत हा विषय चालू झाला. आरेवारे पासून 4 किलोमीटर ना. ठीक आहे चालेल. येतो मी. फोटो शूट केल्यानंतरचा तो फोटो काढलेला आहे मी. आपण वर आहे दादा. मग तेच सांगतोय सगळे फोटोशूट काढल्यानंतर शेवटला तो फोटो आहे माझ्याकडे. पण फोटोशूट आपण मागे केला का पुढे गेला? मागे नाही आपण इथं केलाय. इथं गेलाय का? अच्छा यावाला बीच वरती गेला असेल. कॉन्व्हर्सेशन ऐकून तुम्हाला काहीच कळालं नसेल पण मी तुम्हाला सांगतो आम्ही आलोय आरेवारे बीचच्या स्कुबा डायव्हिंग पॉईंटला आणि आज आम्ही स्कुबा डायव्हिंग करणार आहे. आरेवारे बीचपासून तब्बल 4 ते 5 किलोमीटरवर असणारा हा स्कुबा डायव्हिंग पॉईंट तुम्ही नक्की बघा.
पोरग बघा केवढे, पोरग बघा केवढे. बघा घेताय तुम्ही. अरे हा ती पोरगी, सॉरी. स्कुबा डायव्हिंगचा हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी आणि माझ्या मित्रांसाठी एक नंबर होता. तुम्हीसुद्धा आरेवारे बीचला गेल्यानंतर स्कुबा डायव्हिंग नक्की करा. तेजोल हाय करा दोघं. हाय. अरे